राम राम मंडळी, कलियुगाचा वारा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. माझा नवरा रोज दारू पिऊन घरी येतो आणि तसाच काही न करता तसाच झोपी जातो. आज तू घरी ये आणि आज आपण चांगल्या प्रकारचे मजा करू आणि तू घरी ये असा निरोप एका महिलेनं आपल्या प्रियकर म्हणजे उर्फ ठोकेश्वर याला फोनद्वारे तिनं निरोप दिला. आणि त्या बाईचा नवरा घरी आल्यानंतर तो थोडा कमी दारू पिला होता. त्या बाईनं रात्रीचा कार्यक्रम चांगला रंगारंग करण्यासाठी तिनं तिच्या नवऱ्याला पुन्हा दारू पाजली. दारू पिण्याचा आग्रह केला. आज त्याला हे कळालं नाही, आज आपली बायको नेहमी गेल्यानंतर कटकट करणारी आज का बरं दारू जास्त पाजते. तरी त्यानं पिली, त्याला हा दारूचा लागत होता. तो पिऊन झोपी गेल्यानंतर त्याच्यानंतर ठोक्यानं घर लावलं. धाराधरी झाली, जवळ ओढाओढी झाली, चोळाचोळी झाली, कपडे फेडाफेडी झाली. रंगारंग कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्या रंगारंग कार्यक्रमातील असलेल्या त्यांच्या शिस्काऱ्यांनी त्या महिलेचा पती थोडी हालचाल केली. हालचाल केल्यानंतर त्या आवाजानं नवऱ्याला थोडी जाग आली आणि त्याच्यानंतर त्याची हालचाल पाहून यांच्या छपरावरचं पत्र उडालं. कसं उडालं, काय उडालं हे पूर्ण बघण्यासाठी आपली स्टोरी पूर्ण बघा. शेवटपर्यंत बघा, त्यावेळेसच तुम्हाला कळेल ही घटना कुठं घडली आणि कशी घडली. याच्यासाठी आपल्याला जायचं. हा मित्रांनो, आपले युट्यूब चॅनल हे नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कहाणी आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ कॉमेंट करायला विसरू नका. कारण प्रतिक्रिया मला अवश्य द्या. कारण माझं काय चुकतंय किंवा काय बरोबर येते हे मला समजलं पाहिजे. आपल्याला जायचं नांदेड जिल्हा किनवट तालुका आहे. तिथलं मथुरा नगर मध्ये विनोद किसन भगत हे गृहस्थ राहतात. या गृहस्थांचं वय 51 वर्ष आहे आणि त्यांची पत्नी प्रियंका विनोद भगत या वय वर्ष 44 त्या पण त्यांच्यासोबत राहतात. आता या दाम्पत्याचं काय आहे? या दाम्पत्याला दोन अपत्य असून एक मुलगा आणि एक मुलगी. दोघ जण 2 माळी 2 पोट, सुखी संसार, चांगला संसार. पण यांच्या संसारात काय वादन उठते, कसं असते. हे मूळ गावचे सिंदगी तालुका किनवट इथले, पण ते काय कामानिमित्ताने मिस्त्री काम करायचे. विनोद भगत हे मिस्त्री काम करायचे. मिस्त्री कामामुळे ते काय केले, किनवटला राहायला आले. किनवटला आल्यानंतर त्यांनी काय केले, मिस्त्री काम करायचे. त्या मिस्त्री कामात तुम्हाला माहिती मित्रांनो खूप पैसा असल्यामुळे त्यांनी काय केलं, पैसा कमवला. रात्रंदिवस ते मिस्त्री आणि त्यांच्या हाताखाली लेबर घेऊन आणि स्वतः त्यांच्या ठेके घेत होते आणि त्याच्यातून त्यांना पैसे खूप भेटले. त्यांनी तिथे एक प्लॉट घेतला. प्लॉट घेतल्यानंतर त्यांनी तो प्लॉट बांधकाम केलं. बांधकाम करून जागा बांधली. पण त्यांना मिस्त्री म्हणल्यानंतर, हाडकाम म्हणल्यानंतर, वज उचलायचं काम म्हणल्यानंतर त्यांना काय करायचं, ते दिवसभर दमून जायचे. गेल्यानंतर ते काय करायचे, सुरुवातीला 90 मारायचे. कारण आपले मित्र सुरुवातीला कोणी स्वतःच्या पैशाने दारू पित नसतो. त्या दारू पाजणारा कोणीतरी एक मेहरबान कदरनाथ असा एक व्यक्ती असतो. आता त्याचा मित्र असतो. तो मित्र म्हणतो, अरे पे थोडी पेल्याने काही होत नाही, असं म्हणता त्यांना ते व्यसन लागतं. ते आपण आपल्या आसपासचे मित्रमंडळी किंवा आपल्या जवळपासही तुम्ही बघू शकता. तुमच्या गाव, गाड्या, वस्ती, शहरात कुठेही तुम्ही बघू शकता. कारण कोणताच व्यक्ती स्वतःच्या पैशाने किंवा स्वतःच्या पैशाने असा एकही व्यक्ती नाही की त्याने स्वतःच्या पैशाने पहिली क्वार्टर किंवा पहिला दारूचा घोट त्याने स्वतःच्या पैशाने विकत घेतला. असं मला एक जण दाखवा, तुम्हाला मी पैन हाकतो केवढ्याची. पण त्याला असं व्यक्तीच नाही, कारण त्याला कोणीतरी मेहरबान असतो. तसं यातला मेहरबान होता. यानं दारूचं व्यसन जळलं. लागल्यानंतर आज काय 90 त्यांना नशयाची तर वाटायचं, असं हवीत तरंगल्यासारखं वाटायचं. नंतर त्यांना अर्ध्या क्वार्टरनं काही होईना, नंतर पाऊण क्वार्टरवर आली, पाऊण 1 वर गेले, 1 दीड वर गेले, 2 वर गेले. असे ते स्टॅमिना वाढत जातो आणि हा स्टॅमिना वाढत गेला की शेक्सचा स्टॅमिना कमी होत जातो. कारण की अल्कोहोल हे काय करतं, तुमच्या नसा, तुमचे शरीर, तुमच्या 72,000 नसा आहे आपल्या शरीरात, त्या नसा पूर्ण कमकुवत करतं. कारण तुमचा मेंदूवरचा हे नियंत्रण जातं. आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार करा, देशी की अशी दारू आहे मित्रांनो, जर पिण्याची सवय जास्त लागली ना, 2 क्वार्टरच्या वर गेल्यानंतर सकाळी तुम्ही उठल्यानंतर चहाची बशी पण हातात घेऊ शकत नाही किंवा तुमच्या हातात थरथरायला लागते. कारण याचं कारण आहे तुमच्या शरीरात असलेलं अल्कोहोलचं प्रमाण आणि तिथं ती झेंज होती आणि ती मेंदूला ती गरज असते अल्कोहोल प्यायल्यानंतर तर येते. तसंच यांचं झालं. यांना व्यसन लागल्यानंतर आता 2 मुलं मोठी व्हायला लागली, शाळेत जायला लागली, कॉलेजला जायला लागली. कारण की त्यांचं वय 51, त्यांच्या धर्मपत्नीचं वय 44. आणि मी सांगत असतो मित्रांनो, 30 पासून तर 50 पर्यंत तुम्हाला स्त्रिया सांभाळावच लागतील. कारण की हे काय झालेलं, हे नैसर्गिक नॅचरल. मी कोणी स्त्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत नाही, कोणाला. प्रत्येक स्त्रीचं कारण आहे. कारण की जे तुमचं वय असतं, हे वय आहे ना,
ह्या वयात काय होऊन राहिलं, ते मुलं मोठाले होतात, सर्व जबाबदाऱ्या सासू सासऱ्याच्या जबाबदारीतून स्त्री मोकळी होती. आता तिला असं वाटतं आपलं जगणं राहिले आणि आपलं काय असतं हे राहिलेच, सगळं राहिले, जगायचं राहिले. म्हणून ती विसरून जाते आणि म्हणून ती कोणाच्या तरी बाईला बघायला पडते. तसंच इथं झालेलं होतं. आता त्यांना काम पडलं. त्यांना तर असं वाटलं की ही आपली जागा आपण विकून टाकू. विकून टाकण्यासाठी त्यांनी आता तिथले ते प्लॉट कोण विकत घेतंय, कोण नाही. जागा घ्यायची विकायसाठी त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला. बघत असताना दोघं जण बघत होते. पण त्या गावात एक रफिक शेख नावाचा दलाल, म्हणजे त्याला ब्रोकर म्हणलं तर आपल्या इंग्लिशमध्ये त्याला ब्रोकर म्हणते. त्याला शुद्ध शब्द दिले. दलाल म्हणजे जरा वेगळं वाटते. पण त्यांना आपण दलालच म्हणू. कारण आपल्यातलं गावरान बोलतो आपण. आणि जास्त आपल्या शुद्ध काही जमत नाही. इंग्रजी तेवढं तर आपलं इंग्रजी सहसा करून जास्त जमत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो हे तो दलाल, हा दलाल त्या बाईच्या संपर्कात आला. प्रियंकाच्या संपर्कात आला. प्रियंकानं काय केलं? त्याच्यासोबत सांगितलं माझी जागा विकायची, चांगल्या दामात विकून दे. त्यांचं बोलणं झालं. फोनाची देवाणघेवाण झाली. त्यांचे बोलणं चाललं. गुलू बोलू लागला. रफिक शेख हा मुळात म्हणजे वासनांद माणूस. याचा कार्यक्रमच तो होता. ह्यो कुठं काही करायला गेला तर पहिला आपला सौदा पाहायचा, नंतर हा पण सौदा घ्यायचा. असं त्यांचे जवळ येत चालले. त्यांचे प्रेम संबंध जुळायला लागले. कारण की हे पण काही जास्त लय मोठं नव्हतं. हे पण 22-44ची, ते पण 43, 44, 45 ह्या वयोगटातलं होतं. म्हणजे जवळपास दोघं जण सारखेच वयोगटातले. म्हणजे इथं काही टेन्शन नाही. आणि हा म्हणजे नेहमी खाणारा आपलं आणि नेहमी धोका देणारा. त्यानं ठोकेश्वरच तो चांगला. मग यांच्या दोघांना जुटलं. जुटल्यानंतर यानं सांगितलं, "भाऊ मी तुझ्यासोबत शरीर पण अर्पण केले. आता तू माझ्या जागेला चांगले गिऱ्हाईक पाहून दे." त्याने गिऱ्हाईक पाहिलं. त्यांना ती जागा 30 लाख रुपयात, म्हणजे भक्कम गडगंज रुपयात विकल्या गेली. पण ही बाईने सांगितलं, की "तो जर हे पैसे जर माझ्या नवऱ्याला दिले, तर हा नवरा खर्च करून टाकला आणि त्याच्या नावावर जागा आहे. 1-2 लाख रुपये ते नावाची जागा करून घे. पैसे तू जवळ ठेव." कारण हा ठोकेश्वर ना. नवऱ्याचा राग येतो. कारण नवऱ्याचा रात्रीचा बेडवर कार्यक्रम व्यवस्थित करत नाही. त्याच्यानंतर नवऱ्याकडे जीव राहिला का? नाही. मग ती ठोक्याकडेच. आणि त्यानं ठोक्यानं पण गोड बोलून सांगितलं, "भाऊ मी तुपले तूच आपले तूच बायको असन तसं." करून त्यानं ते जमवून घेतलं. जमवून घेतल्यानंतर त्यानं काय केलं? ते पैसे त्याच्याकडे. मग याला टेन्शन येऊ लागलं. पैसे देऊ नये कसं काय? 2-3 लाख रुपये भेटले. बाकीचे पैसे कसं काय नाही भेटू राहिले? आपले पैसे गेलेत. असं त्याला वाटायचं. तो दगा त्याला लावू लागला. पैसे तो म्हणला समोरच्या पार्टीने दिले नाही, हे नाही, ते नाही, कारणं आलेल-बेलाल कारणं लावायचा. त्यानं त्याची बहीण असलेली नंदा पाटील, तिला पण सांगितलं. विनोद भगतनं आपल्या बहिणीला सांगितलं, "बाबा मला पैसे देऊन द्या, हे असं नाही, तसं नाही, मला काम पडलं, असं झालं, तसं झालं." बहीण पण आली आणि सांगितलं, की "बाबा तुम्ही तुमच्या आमच्या भावाचे पैसे द्या." त्यानं पण उडवाउडवीची आणि चालढकल उत्तर दिलं. जसे उत्तर देतात भडवीगिरी करणारे लोक जसे उत्तर देतात असं त्यानं उत्तर दिलं. बहीण निघून गेली आणि हिनं या दोघा जणांचा रंगारंग कार्यक्रम. मग यानं पण बघितलं, की बाबा हे फोनवर बोलते, हसून बोलते, आपण आलो की नाराज राहते, असं काय भानगड आहे? यांना आणि एक लक्षात ठेवा, हा नवरा कामाला मिस्त्री कामाला गेला, की ही काय करायची कामाला जाणं बंद. ज्या दिवशी याला कार्यक्रम रंगारंग करायचा, त्या दिवशी ही घरी पण बोलू लागली किशोरला आणि घरात कार्यक्रम चालला. आता तुम्ही विचार करा, माझे डोळे लावून दूध जरी पिते, तिला असं वाटतं सगळ्या दुनियात डोळे झाकले. दुनिया डोळे उघडे ठेवून बघत असते मित्रांनो. पण त्या ठिकाणी काय झालं, शेजारी पाजारच्या लक्षात आलं आणि त्यांनी एकदम त्याला सांगितलं. पण त्याला असं वाटलं, की बुवा आपण डोळ्यात बघावं नंतर आपण ठरवावं. मग यांनी काय केलं, त्यानं बोलू लागला, "बुवा तू बोलते त्याला असं तर नाही म्हणे मी पैशासाठी बोलते." अशी उडवाउडवीची उत्तर द्यायची. नंतर ते सांगितलं की "बुवा आपल्याला आता आपलं घरी जमत नाही, तर तो आपण आता बाहेर कार्यक्रम करू." त्या सांगितलं, "काही टेन्शन नाही. आपला प्लॉट आहे. प्लॉटवर आपण 3 पत्रे केले, तिथं कार्यक्रम." यांचा काय रोज तिथं नंगा-पुंगा कार्यक्रम, पार बांगड्या फुटूस तर पार कपडे इस्कुटूस, पार टिकली कुंकड पुसूस तर यांचा कार्यक्रम तिथं रंगारंग सुरू झाला. पार शरीराचा चोळा-मोळा, गोळा-मोळा व्हायचा. नंतर बाई फ्रेश होऊन घरी यायची. असंच चालायचं. हे यांचं दारूचं प्रमाण, भगतचं प्रमाण दारूचं वाढत गेलं. विनोद भगत हे 2-3 क्वार्टरहून 4 क्वार्टरवर गेले. त्यांच्या जवळचे पैसे संपत आले. त्यांना पैशाचं टेन्शन होतं. पुन्हा लोकं पण टोमणे मारत होते, की तुमच्या बायकोकडं एक मुस्लिम युवक येतो आणि तो तुमच्या बायकोसोबत आहे. याचं पण टेन्शन. त्या टेन्शन खातर पुन्हा त्यांची दारू वाढत गेली. दोघा नवरा बायकोत भांडणं होत गेली. बाई विसरून गेली, की आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी. तर ती ठोक्याच्या नादाला लागली. कारण ते नवऱ्याकडून काहीच रात्रीचा कार्यक्रम होत नव्हता. कारण त्याची चुंगी फक्त मोत्याच्याच कामाची राहिली होती. मित्रांनो, जेवढी तुम्ही दारू प्यासाल, तेवढी तुमचं हत्यार तुमचं काम करणं बंद करतं. कोणी जर म्हणत असेल हत्यार चांगले, अजिबात हत्यार काम करत नाही. कारण की दारू, अल्कोहोल ज्यावेळेस पूर्ण शरीरात पसरतं, त्यावेळेस कोणताच अवयव तुमचा काम करत नाही. एवढं लक्षात ठेवा.
तुम्ही कुठेही सायंटिफिकेशन मध्ये जाऊन बघा, पण एखाद्या डॉक्टरांना विचारा, तुम्हाला डॉक्टर लोक हेच सांगतील. पण तुमचे गावरान मित्र तुम्हाला सांगतील चांगला कार्यक्रम होतो, कारण की त्याला तुमच्या घरात कुठंतरी डबका टाकायचा असतो, म्हणून तो तुम्हाला त्याच्यात लोटायचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी जेवढं होईल तेवढं दारूच्या व्यसनापासून दूर राहा. आपण हे लफडे काय सांगत आहे? कारण की आपले लफड्याच्या कहाण्या सर्वात जास्त दारूवरच्याच लफड्याच्या कहाण्या दिसून राहिल्या. कारण की मी हाच टॉपिक निवडलाय, कारण मला या टॉपिक वरच बोलायचंय, म्हणून मी बोलतोय. आणि म्हणून मी माझं युट्यूब चॅनल खोललंय, कारण हे युट्यूब चॅनलवर किंवा युट्यूब हा माझं फील्ड नाही. तरी बघा, असाच एक दिवस उजाडलाच, 29 ऑक्टोबर 2025. या दिवशी त्यानं ठरवलं की बाबा हे मला मारतय हाणतय मारतय हाणतय. आता ती प्रियांका, तिनं एक मुस्लिम युवकासोबत, त्या मुस्लिम व्यक्तीसोबत सांगते की माझा नवरा दारू पिऊन येऊन रोज मारहाण करतो, तुझ्या नावाने चिडवतो म्हणतोय, आणि दारू पितोय आणि मला मारतोय. याचा सोक्ष मोक्ष लाव, म्हणजे मी तोच आणि पैसे तुलाच आणि सगळे माझा करू. आता याच पण एक ते पण होतं, नेहमी खाणार जिम्मे की जिम्मे दिन आंघोळ करणारा कार्यकर्ता, त्यांना काही विचार कमी, डोक्यात कमी, शरीरात जास्त. म्हणजे ज्या गाजराला पाला जास्त ते गाजर लहान, असे हे अशी गोष्ट झाली. आता शेतकरी असल्यामुळे तुम्हाला मी सांगतो, भुईमुगाचा पाला जेवढा जास्त असला त्याला शेंगा कमी असत्या, एवढं एक लक्षात ठेवा. असा ती व्यक्ती त्या ठरवलं, ठीक आहे. 29 ऑक्टोबर 2025 रोजी यानं त्याला गाठलं आणि सांगितलं, भाऊ समोरची पार्टी 1-2 दिवसात पैसे देऊन राहिली आणि काही ऍडव्हान्स मध्ये दिले, आपण आता पार्टी करू. पार्टी केल्यानंतर यानं काय केलं, क्वार्टर घेतल्या आणि त्याला जास्त दारू पाजली, इतकी दारू पाजली की त्याला धड चालल्या जात नसे, बोलल्या जात नसे. पण हा पण एक व्यक्ती असा होता, विनोद भगत, हा काही डायरेक्ट बोलणारा कोणाला होता, हा याच्या मनात होतं. पण हा त्याला काही बोलून त्याच्या मनात हे बोलत नाही ना, फक्त याला लूट करायचं. लूट केल्यानंतर रात्री त्याला घरी आणून सोडलं. घरी आणून सोडल्यानंतर यांनी मस्त रंगारंग कार्यक्रम केला, आणि त्या कार्यक्रमाच्या आवाजानं थोडासा त्यानं हालचाल केली, ते दोघं सावध झाले. भोंगळीच असताना त्याच्या गळ्यावर बसले, छाताडावर बसले. तुम्ही विचार करा, भोंगळी बायको त्याचे पाय धरते नवऱ्याच्या, ज्यानं तिच्यासोबत 25-30 वर्षे लग्न करून त्याच्यासोबत संसार केला, त्याचे पाय दाबून धरते, आणि तो ठोक्या तिचा गळा दाबला नवऱ्याचा. बघा, म्हणजे सेक्स मध्ये किती ताकद आहे पोराव. त्याच्यासाठी सांगतो, दारू पिऊन तुमचा हत्यार गमवू नका. दारूच्या घोटासाठी इतकं हे करू नका, कारण दारूच्या घोटामुळे तुमची आणि बाई आपली निघून जाऊ शकते, हे लक्षात ठेवा. तसंच त्यानं मारल्यानंतर यांनी काय केलं, यांनी त्याला उचललं आणि किनवट आणि यवतमाळ, म्हणजे आपला विदर्भ आणि मराठवाड्याला जे जोडणारा पूल आहे, पैनगंगा नदीवरचा, तिथं याला मोटरसायकलवर नेली याची बॉडी मध्यरात्री. आणि पाऊस सुरूच होता, तुम्हाला माहिती आहे ऑक्टोबर मध्ये जास्त पाऊस होता, 29-30 ऑक्टोबरच्या टायमाला. त्यांनी त्या नदीवरून पैनगंगा नदीत त्याला फेकून दिला बॉडी. बॉडी फेकल्यानंतर ती बॉडी आता काय, बॉडी वाहत वाहत चालली. बायको त्याची, त्यानं ब्राह्मणाच्या साक्षीने त्यानं लग्न लावलं होतं, यांच्यात साक्षीने लग्न लावलं होतं, 10 लोकात लग्न लावलं होतं एका ठोक्यासाठी. आपला सुखाचा धनी, ती बॉडी ही पाण्यात वाहत जात, ही बाई गंभीररित्या हसते, आणि तिथून ते दोघं जण घरी येतात. घरी आल्यानंतर त्याला शेजारी पाजारी विचारतात, कुठे गेले विनोद भगत, कुठे गेले? हे सांगितले, नाही नाही, ते कुठेतरी गावाला गेलेत, काहीतरी असं तसं काम आहे. असं ज्यावेळेस बहीण पण येते, बहीण पण विचारते, नंदाबाई विचारते की माझा भाऊ कुठे, दादाचा फोन नाही आला, लागत नाही, काय नाही. त्यामुळे कुठे गेले मला माहित नाही, ते कुठेतरी गेले असेल. त्या बहिणीनं 4 सप्टेंबर 2025 रोजी किनवट पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की माझा भाऊ विनोद भगत ही विनोद किसन भगत या वय वर्ष 51, हे 29 तारखे, म्हणजे 29 तारखेला झालं, 30 तारखेपासून माझा फोन लागून नाही राहिला, काय नाही, हे हरवलेत तक्रार त्यांनी नोंद केली. त्याच्यात नोंद होती, हातात पितळाच्या अंगठ्या आणि अंगावरच्या कपड्याचं वरण करून गेलं. त्याच्यानंतर ते हे आले, आणि ते सापडेने 1 महिना मस्त ठोक्या कोस की बॉडी सापडली, काही नाही, आपल्याला खून पचला, असं झालं. पण 29 ऑगस्ट 29 ऑक्टोबर मध्ये
आता हे झालेली घटना होती 29 ऑगस्ट. 29 ऑगस्टला ती घटना झाली. त्याच्यानंतर त्यांना फोन आला, किनवट पोलीस स्टेशनला फोन आला. ते सांगितलं बघ की इथे एक बॉडी सापडली यवतमाळमध्ये महागावच्या त्या पैनगंगाच्या तिथे एका झाडाझुडपात एक बॉडी आजची सापडली. आणि त्या बॉडीत तुमच्या ज्या पोलीस स्टेशननं जे वर्णन केलेले हरवलेले व्यक्ती हातात ज्या अंगठ्या आहे, या अंगठ्याचं वर्णन आणि हे वर्णन आणि कपड्याचं वर्णन मिळतं जुळतंय. तर महागाव पोलीसवाल्यांचा, यवतमाळच्या महागाव पोलीसवाल्यांचा फोन किनवट पोलीसवाल्यांना आला. किनवट पोलीसवाल्यांनी नंदा पाटीलला सांगितलं की बघ अशी अशी बॉडी सापडली, तुम्ही चला आणि बघून घ्या. त्यानं बघितल्यानंतर हातातल्या अंगठ्या आणि अंगावरचे कपडे बघितल्यानंतर कोणतीच बहीण भावाला ओळखाली विसरत नाही. तिनं ओळखलं, हा माझाच भाऊ आहे. भाऊ आल्यानंतर बॉडी पीएमला गेल्यानंतर पीएमचा रिपोर्ट आला, गळा दाबून हत्या, माझे पाण्यात बुडून मृत्यू नाही. त्यांनी असंच. आणि पोलीसवाल्यांचं तुम्हाला माहिती, एक शॅकेट असतं आतलं, गोष्टी असतात आतल्या ज्या सांगू नये त्या गोष्टीतून त्यांना सुगावा लागला. त्याच्यात गुप्त आणि सुप्त असे सूत्रातून त्यांना खबर लागली की बाई ह्या बाईचं चालचालीन तर बरोबर नाही. हिच्या घरी रफिक शेख नावाचा मुस्लिम युवक येतो आणि यांचं न पडे यांनीच काहीतरी घातपात केलेला असावा. बरोबर पोलीसवाल्यांनी दोघांना उचलल्यानंतर दोन दोन रट्ट्यातच कबूल झाले असं सांगितलं. वरील प्रमाणे त्यांनी वृत्तांत सांगितला की आमच्या लफड्यात पण अडथळा येत होता आणि आमच्या दोघा जणांच्या याच्यात तो पण येत होता. पैसे पण राहत होते असं रफिकचं म्हणणं होतं, रफिक शेखचं. आणि त्यानं त्या पैशाच्या लालचीनं आणि बाईच्या संभोगाच्या लालचीनं त्यानं एक खून केला आणि बाईनं पण फक्त एक 7 इंचाच्या साठी कार्यक्रम राबून घेतला. आता विचार करा तुम्ही, यानं जर दारू जर नसती केली तर ही घटना घडली असती का? मला कोणाला बदनाम करायचं नाही, दारू मला मुळात बदनाम करायचं नाही, पेणाऱ्याला कोणाला बदनाम करायचं नाही. पण मित्रांनो लक्षात ठेवा, ही दारू काय करायला लावते, दारू काय काय होतं हे सांगण्यासाठी मी माझं चॅनल खोललं आणि त्याच्यावर क्राईम स्टोरी हे युट्यूब चॅनल आपण सुरू केले. आणि याच्यात आपल्या क्राईम स्टोरी मध्ये फक्त तुम्हाला कोणतेच खुणे नाही, फक्त तुम्हाला एकमेवच गोष्टी ऐकायला भेटतील, फक्त लफडे आणि लफड्यातून झालेले क्राईम. याच्या व्यतिरिक्त काही ऐकायला भेटणार नाही. लय स्टोरी लांब होत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.